नमस्कार मंडळी, मी धनश्री आपल्या नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते तुमचं. आणि आज आपण बघणार आहोत मटकीला मोड एकदम लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त कसे आणायचे हे बघणार आहोत. ही मी मटकी घेतली. आता मटकीला मोड कसे आणायचे हे सांगणार मी. लवकरात लवकर जास्त मोड कसे आणायचे यासाठी आज रात्रभर आपण ही भिजत ठेवणार आहे आणि उद्या सकाळी परत दाखवते. रात्री आपण मटकी भिजू घातली होती, पाहू शकता अशी भजली मस्त. आता ही आपण निथळून घेऊ. पाणी काढून घ्यायचं, याचं मोड येण्या ठेवायचे. लवकरात लवकर जास्त मोड येण्यासाठी आपण ठेवणार आहोत. आता ही मी पाणी काढून घेते, निथळून घेते. अशा पद्धतीने मी चाळणीत घेतली पाणी निथळायला आणि आता ह्यामध्येच ठेवणार आहोत आपण मटकी मोड आणण्यासाठी. यामध्ये इतके भारी मोड येतात, एकदमच भारी, एकदम दाटसर, एकदम लांब लांब येतात. त्यामुळं अशीच मटकी भिजू घालत असते मी मोड येण्यासाठी. आता याच्यावरून झाकण ठेवू आपण आणि संध्याकाळपर्यंत पाहू. एकदम भारी मोड येतात. पाणी पण नितळतं आणि मोड पण ह्या चाळणीच्या बाहेर येतात खालून. त्यामुळं एकदम भारी मोड येतात. दाखवते संध्याकाळी. ही मटकी आहे आपण जी काल ठेवली होती मोड आणण्यासाठी. तर पाहूया किती मोड आलेत. वा वा, एकदमच भारी मस्त मोड आलेत. हे वर उचलून दाखवू. अरे वा वा वा, किती भारी मोड आलेत, पाहू शकताय. हा एकदम सोपी पद्धत आहे जास्त मोड आणण्यासाठी. लवकरात लवकर एकदम भारी मोड आले. ह्याच्या खाली मी असा डबा ठेवला होता, त्यामुळे ती असं वर उचलून राहतं. आणि हे बघा किती भारी मोड आले ते. एकच नंबर, एकदम भारी लांब लांब आले ते एकदम. चला तर मग ह्याचीच भाजी आज बनवणार आहोत आपण. रस्सा भाजी बनवणार आहोत. चला तर दाखवते. मटकी भिजवताना पाणी हे कोमट करून घ्यायचं, कारण गरम पाणी जास्त जर झालं तर मटकीचा वास येतो. त्यामुळं नॉर्मल कोमट पाण्यातच मटकी भिजू घालायची. 9 ते 10 तास मटकी भिजायला पाहिजे. भिजल्याच्या नंतर आपण सुरुवातीला त्याला कपड्यात बांधायचं. पण आता मी ही पुरणाच्या चाळणी घेतली, त्यामुळे ते ठेवणार आहे. आणि एकदम भारी असे मोड येतात मटकीला. तुम्हाला ही माझी पद्धत आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि तुम्ही अशाच पद्धतीने मटकीला मोड आणा. धन्यवाद.